राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा इथं दिलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचा निधी आणि पॅकेज हे सरकारने मंजूर केलेलं आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुठलीच अडचण, कुठलीच दिक्कत, कुठलीच परेशानी आता इथं मिळणार नाही। पीक विम्याचे जे काय आता पैसे थांबलेले, थकलेले आणि रखडलेले पैसे होते, तर ते पैसे सर्व आता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, असं स्वतः शेतकरी बांधवांना आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। बघा शेतकरी बांधवांनो, अक्षरशः तुमच्या डोळ्यातली पाणी आता पुसण्याची जोगती आता आजची बातमी तुम्हाला मिळणार आहे। कारण की भरपूरशा दिवसांपासून शेतकरी बांधव आतुरतेने पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा कधी जमा होणार, कधी जमा होणार। तर या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे पूर्णपणे आता मंजूर करण्यात आले असून सरकारने हा निर्णय आता थेट जाहीर करून टाकलेला आहे। आता जो काय आता त्यांनी थांबलेला, थकलेला, जे काय आता रखडलेला पीक विमा होता तो आता मंजूर केलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जसं की आता त्यांनी जे काही निधी मंजूर केला 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज, त्यामधनं सर्वांना आता कोणाला हेक्टरी 18,000 रुपये, कोणाला हेक्टरी 15,000 रुपये, कोणाला हेक्टरी 26, कोणाला 30, कोणाला 50, अशाप्रमाणे हेक्टरीनुसार जितकं तुमचं नुकसान झालं असेल त्यानुसार तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार। हे नाही की तुम्हाला आता सर्वांनाच इथं एकत्र 50,000 रुपये, एकत्र 10,000 रुपये असा पीक विमा मिळणार, असं कुठलं सरकारने सांगितलेलं। आणि त्याहूनही महत्त्वाचं जर आपण पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांसाठी सरकारने महत्त्वाचे जिल्हे हे सिलेक्ट केलेले आहे। 15 जिल्ह्यांमध्ये आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, हे देखील माहिती आता समोर येतं। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता शेतकऱ्यांना ही माहिती दिली। बघा कृषी विभागाकडून ही माहिती आता जाहीर करण्यात आली असून 2022 पासून भरपूरशा शेतकरी बांधवांचा 2025 पर्यंतच्या जे काय आता महिन्यामधील त्यांचे थकीत थांबलेले काही रखडलेले पीक विमे होते ते आता बाकी होते, परंतु त्या सर्व शेतकरी बांधवांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त नुकसानीची यादी असणार आहे ते असणार आहे 2025ची। तर त्या सर्व पार्श्वभूमीवरती सरकारने विचार करून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याच्या इथं पैसे जमा केले जात असून आता सर्व शेतकऱ्यांना मोठी भेट दिली जात आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघा इथं 35,000 रुपयापर्यंत पीक विमा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता सरकारने सांगितलेली आहे। पीक विम्याची रक्कम हेक्टरी आता वाढवण्याची शक्यता देखील सरकारने सांगितलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा भरला होता का 2025 मध्ये हे नक्की आठवायचं आहे। जर भरला असेल 2022 मध्ये देखील तुम्ही पीक विमा भरला असेल, 2022 असो, 23 असो, 24 असो, 25 असो, जे काय तर तुम्ही 3 ते 4 वर्षामध्ये जो काही पीक विमा भरला असेल तो सर्व थांबलेला, थकीत, रखडलेला पीक विमा सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, ही देखील माहिती आता समोर येत आहे। बघा 4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने दिला नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर अत्यंत नाराजगी इथं वर्तवत होतं। आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विम्याची रक्कम त्यांनी आता मंजूर करून टाकलेली आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे। या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला पैसे जमा होणार, संपूर्ण इथं तुम्हाला माहिती सांगतो। पीक विमा तुम्हाला जमा झाला नसेल तर कसं जमा होणार, त्यासाठी काय करावं लागणार आहे, डिटेलमध्ये माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्याचपर्यंत पोहोचत राहणार। सरकारच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला। यामध्ये आता बघा तर शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे देशाचे कृषी मंत्री आपले शिवराज सिंग चौहान यांनी बघा जसं की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडल्याचं सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये यादी आता जाहीर करण्यात आली आहे। बघा या ठिकाणी यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 14 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव आहे का एकदा नक्की चेक करून घ्या। जर तुमचं या 14 किंवा 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं नाव कसं येणार, आपल्याला पीक विमा कसा मिळणार, दुसऱ्या टप्प्यांमध्ये आपलं नाव आहे का हे नक्की कसं चेक करायचं, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो। तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता पडणार नाही, फक्त आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। सर्व काही माहिती तुम्हाला मी समजून सांगितणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे गरजेपूर्वक ठरणार आहे। कारण की बघा पीक विमा आता सरकारने मंजूर केला, तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे खूप मोठा लाभ त्यांना आता मिळणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता जसं की काही जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर त्यासाठी काय करायचं, हा देखील प्रश्न भरपूरशा शेतकऱ्यांना इथं पडत आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांना सर्व जिल्ह्यांचा समावेश यामध्ये नसतो, काही जिल्ह्यांना देखील आता अपात्र सरकार करत असतो। कारण की बघा
एकाचे जसं की तालुक्याने 2 तालुक्यांनी गलती केली तर पूर्ण जिल्ह्यांना भोगावं लागत असते. कारण की बघा इथं भरपूरशा चुकीच्या माध्यमातून शेतकरी बांधव पीक विम्याचा अर्ज करत असते. त्याचा अर्ज आतापर्यंत त्यांना पैसे मिळाले, परंतु शेतकरी बांधवांना भरपूरशा शेतकरी बांधवांचे अर्ज देखील चेक केले होते. तर त्या अर्जांमध्ये आता शेतकऱ्यांचं जे काय आता त्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले आहे ते तिथं दिसायला आले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून हे देखील सांगण्यात आलेलं आहे की भरपूरशा जिल्ह्यांमधनं आता चुकीच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत लाभ घेतला, परंतु आपण त्यांचा लाभ तर आता पुन्हा इथं परत घेऊ शकणार नाही, परंतु त्यांना आता कायमस्वरूपी पीक विम्यापासून वंचितच राहावं लागणार असं देखील आता सरकारने सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला इथं भेटला नसेल तर तुम्हाला आता कसा मिळणार? बघा इथं प्रति हेक्टरी आता त्यामध्ये जसं की त्यावेळेस आता 10,000 असेल प्रति हेक्टरी, 20,000 असेल, 23,000 असेल, 50,000 असेल, तर तोच पीक विमा 2025च्या कालावधीमध्ये बघा 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले जे काय तर सर्व तुम्हाला जसं की 30,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा आता मिळणार असं देखील सरकारने सांगून टाकलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला आता जसं की बँकेच्या खात्यावर तर काही जणांना 52,000, काही जणांना 49,000, काही जणांना 60,000 इतक्या प्रमाणामध्ये त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 2022 पासून 25 पर्यंत तुम्ही पीक विमा भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. कारण की बघा काही जर तुम्ही कामे केले नसतील तर तुम्हाला वंचित राहावं लागणार. जसं की फार्मर आय डी काढणे अनिवार्य आहे, ते काढले नसेल काढून घ्या. तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल ते करून ठेवा. त्याही व्यतिरिक्त पीक विम्याची क्लेम तुम्ही जसं की इथं केली नसेल, पीक विम्याचा क्लेम करणे अत्यंत अनिवार्य असते. ते क्लेम जर तुम्ही केली नसेल तर तरी देखील तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. कारण की मे महिन्यामध्ये झालेलं नुकसान म्हणजे 2025चं नुकसान भरपाई यामध्ये सरकारने सांगितलेलं होतं, जर तुम्ही शेतात जाऊ शकले नाही तर तुम्हाला दुरून झूम करून फोटो देखील तुम्ही काढली असेल तरी सुद्धा आपण क्लेम मंजूर करणार, असे भाषण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. या पद्धतीने जर तुम्ही क्लेम केली असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विमा मिळणार. कारण की बघा पूर परिस्थिती इतकी जोरामध्ये निर्माण झाली होती, त्यावेळेस शेतात जाणं इथं अनिवार्य होतं नाही. कारण की बघा भरपूरशा शेतकऱ्यांचं इथं 6 ते 7 फुटावरती इथं जसं की शेतामध्ये पाणी साचलेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवरती ड्रोनच्या माध्यमातून क्लेम देखील केले जात होते. तर या सर्व पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे. तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता पडणार नाही. फक्त एक फोटो जरी तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून अपलोड केली असेल ते देखील अनिवार्य असणार आहे. पण तुम्ही केलीच नसेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार नाही असं सरकारने डायरेक्ट सांगितलेलं आहे. आता जे सांगितलेले मी तुम्हाला माहिती आहे ते जर 100% तुम्ही केली असेल तर 101% तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, अनिवार्य असणारं तुम्ही फार्मर आय डी काढलेली हवे, त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक झालेलं पाहिजे. आणि जर तुम्ही केलं नसेल करून टाका, हे महत्त्वपूर्ण कामे असते. त्याशिवाय तुमच्या खात्यापर्यंत पैसेच पोहोचू शकणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच शेती संदर्भातील नवनवे व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.